वॉरन बफेट वयाच्या 30व्या वर्षीच मिलियनेअर बनले, कारण वयाच्या 13व्या वर्षापासूनच त्यांनी पैसे कमवायला सुरुवात केली होती. प्रत्येक वेळी ते फक्त इन्व्हेस्टमेंट आणि बिझनेसचाच विचार करत राहायचे. पण लेखक म्हणतात, एका सामान्य माणसाला एवढे पैसे कमवण्यासाठी खूप वेळ लागू शकतो, आणि म्हातारपणी श्रीमंत होण्याचा काय फायदा जेव्हा हाडं कमकुवत झाली असतील. यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण MJ डिमार्को यांच्या द मिलियनेअर फास्ट लेन या पुस्तकातून लॉ ऑफ अफेक्शन आणि 5 कमांडमेंट्स शिकणार आहोत. या 5 कमांडमेंट्सला वापरून लेखक सुद्धा मिलियनेअर बनले. आपण पण आपल्या जर्नीमध्ये या प्रिन्सिपल्सचा वापर कसा करू शकतो हे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. लेखक म्हणतात, जर आपल्याला लवकर श्रीमंत व्हायचं असेल तर लॉ ऑफ इफेक्शन समजून घेणं गरजेचं आहे. येस, हा लॉ ऑफ इफेक्शन आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शनला आपण सायन्सने किंवा कोणत्याही इक्वेशनच्या मदतीने प्रूव्ह नाही करू शकत, पण 2 + 2 = 4 असतात, याला कोणीही डिसअग्री करू शकणार नाही. किंवा जर 1 लाख कस्टमर्स तुम्हाला प्रत्येकी ₹1 प्रॉफिट देत असतील तर ते 100 कस्टमर्सच्या तुलनेत नेहमीच जास्त असेल. म्हणूनच आपल्याला गणित आणि कॅल्क्युलेशनवर विश्वास ठेवायचा आहे, नाही की कोणत्या लॉवर. लॉ ऑफ अफेक्शन सांगतो की तुम्ही जितके जास्त लाईव्ह्ज अफेक्ट कराल, मग ते अधिक लोक असो किंवा अधिक मॅग्निट्यूड, तेवढे तुम्ही जास्त श्रीमंत व्हाल. ही गोष्ट एका एक्झाम्पलवरून समजून घेऊया. समजा एखाद्या रिअल इस्टेट डेव्हलपरने एक मोठा हॉल घेतला व त्याच्या हॉलचे 14 भाग केले. नंतर त्यांची दुकानं बनवली आणि विकली. जर त्याला प्रत्येक दुकानातून 4 लाखांचा प्रॉफिट मिळाला तर त्याचा एकूण प्रॉफिट 4 लाख गुणिले 14 म्हणजे 56 लाख होईल. आता या उदाहरणात आपण पाहिलं की या रिअल इस्टेट डेव्हलपरने खूप लाईव्हजला अफेक्ट केले नव्हते, म्हणजेच स्केलेबिलिटी तर नाही, पण प्रत्येक लाईफला अधिक मॅग्निट्यूडने इम्पॅक्ट केले. त्यामुळेच त्याचा प्रॉफिट 4 लाख पर कस्टमर झाला. दुसऱ्या उदाहरणामध्ये कल्पना करा की एक राहुल नावाचा मुलगा आहे जो डाएटवर पुस्तक लिहितो. तो प्रत्येक पुस्तकातून ₹7 प्रॉफिट कमवतो. पण जर 8 लाख लोकांनी ते पुस्तक विकत घेतलं तर त्याचा नफा ₹7 गुणिले 8 म्हणजेच 56 लाख रुपये होईल. आता या उदाहरणामध्ये रायटरला प्रत्येक रीडरकडून खूप कमी पैसे मिळाले, पण त्याने बऱ्याच लोकांना सर्व्ह केलं. म्हणूनच त्यात मॅग्निट्यूड तर नाही, पण स्केलेबिलिटी आहे. पण आता प्रश्न येतो की आपण लॉ ऑफ इफेक्शनला रिअल लाईफमध्ये कसं एक्झिक्यूट करायचं. यासाठी 5 कमांडमेंट्स आहेत ज्याला आपण फॉलो केलं पाहिजे, आणि यात सर्वात पहिली कमांडमेंट आहे द कमांडमेंट ऑफ नीड. दीक्षितला मार्शल आर्ट्सची खूप आवड होती आणि त्याला ही कला लोकांना शिकवायलाही आवडायची. त्याने अशी अनेक पुस्तके वाचली ज्यात असे लिहिले होते, डू व्हॉट यू लव्ह, म्हणजेच तुम्हाला आवडेल ते करा. आणि हा सल्ला ऐकून त्याने मार्शल आर्ट्स अकॅडमी उघडली. पण 10 महिन्यातच तो फेल झाला. आता तुम्ही म्हणाल की असं का झालं असेल, तर यामागचं कारण म्हणजे त्याने पूर्ण वर्षात फक्त ₹20,000 प्रॉफिट कमावलं, आणि एवढ्या कमी पैशात त्याला त्याचं कुटुंब चालवता आलं नाही. म्हणून लेखक म्हणतात, तुम्हाला काय आवडतं याचा विचार करू नका, लोकांना कशाची गरज आहे याचा विचार करा. जर दीक्षितने त्याच्या पॅशनबद्दल विचार करण्याऐवजी या 3 प्रश्नांचा विचार केला असता तर त्याने योग्य निर्णय घेतला असता. आणि ते 3 प्रश्न हे आहेत. माझ्या आजूबाजूच्या लोकांना मार्शल आर्ट शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे का? आधीच असलेल्या जुन्या मार्शल आर्ट टीचरमध्ये अशा कोणत्या गोष्टींची कमी आहे जी मी सुधारू शकतो आणि नवीन बिझनेस सुरू करू शकतो? मी मार्शल आर्ट स्टुडंटला आणखी काय एक्स्ट्रा व्हॅल्यू प्रोव्हाइड करू शकतो? कमांडमेंट ऑफ नीडला आणखी एका एक्झाम्पलने समजून घेऊ. लेखकाच्या घराच्या शेजारी एक मोठे कपड्याचे दुकान उघडत होते. जेव्हा लेखक त्या दुकानाच्या मालकाकडे गेले तेव्हा त्यांना आधीच कळले होते की हे दुकान चालणार नाही. आता तुम्ही विचाराल, असं का? त्याचं कारण म्हणजे त्या दुकानाच्या मालकाला त्याचे पॅशन फॉलो करून एक हिपहॉप स्टोअर उघडायचं होतं, पण आजूबाजूला कुठेच हिपहॉप कल्चर नव्हतं. त्याच स्टोअरपासून 10 मीटर अंतरावर एक ओल्ड एज केअर सेंटर होतं. आणि तुम्हाला काय वाटतं, वृद्धांना हिपहॉपमध्ये काही इंटरेस्ट असेल का? ऑब्व्हियसली नाही. म्हणूनच त्यांना माहिती होतं की हे स्टोअर कमांडमेंट ऑफ नीडचा नियम फॉलो करत नाहीये, त्यामुळे ते जास्त काळ चालणार नाही. आणि जेव्हा हे स्टोअर सुरू झाले तेव्हा हेच घडले. यानंतर आहे सेकंड कमांडमेंट, द कमांडमेंट ऑफ एंट्री. फक्त 4 तासात नवीन बिझनेस उघडा, अमेझॉनमध्ये तुमचे स्टोअर उघडा आणि महिन्याला लाखो रुपये कमवा. अशा बिझनेस आयडियाज तुम्हाला कोणी सांगितले आहेत का? जर उत्तर हो असेल तर नक्कीच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे खरं आहे की नाही. कदाचित असे बिझनेस खरे असतील, पण प्रॉब्लेम हा आहे की अशा बिझनेसेसमध्ये कोणतेच एंट्री बॅरियर नसते. कदाचित तुम्ही अमेझॉनमध्ये तुमचे अकाउंट तयार करून तुमचे एखादे प्रॉडक्ट विकायला चालू करू शकता, पण जर तुमचा बिझनेस चांगला चालला तर उरलेले 10 लाख लोक सुद्धा हाच बिझनेस उघडू शकतात. आणि म्हणूनच हा बिझनेस जास्त चालणार नाही, कारण ते कमांडमेंट ऑफ एंट्रीला फॉलो करत नाही. कमांडमेंट ऑफ एंट्री याचा अर्थ असा होतो की कोणताही बिझनेस लवकर कॉपी केला जाऊ शकतो,
बिझनेसची कॉपी झाली की त्यात कॉम्पिटिशन तयार होते आणि यामुळे प्रत्येकाचा प्रॉफिट कमी होत जातो. लेखक यासाठी नेटवर्क मार्केटिंगचं उदाहरण देतात. जर तुम्ही नेटवर्क मार्केटिंग करत असाल तर बहुधा तुमच्याबरोबर हॉलमध्ये बसलेले उर्वरित 2000 लोक सुद्धा नेटवर्क मार्केटिंग करत असतील. म्हणूनच यात बहुधा टॉपचे 5 ते 10 लोक यांना वगळता कोणीही जास्त पैसे कमवत नाही. तुमच्याकडे नेटवर्क मार्केटिंग बिझनेस असेल आणि इतर लोक त्यात सहभागी असतील तरच तुम्ही या प्रकारच्या बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकता. या कन्सेप्टवर एक अतिशय प्रसिद्ध आणि उत्कृष्ट पुस्तक पीटर थिल यांनी लिहिलंय, ज्याचं नाव आहे 0 to 1. आय होप तुमच्यापैकी अनेकांना पेपालचे फाउंडर पीटर थिल यांची बिझनेस फिलॉसॉफी काय आहे ही माहीत असेल. जर तुम्हाला ती फिलॉसॉफी माहीत नसेल तर तुम्ही त्या पुस्तकाची समरी डिटेलमध्ये गिगल ॲपवर मोफत ऐकू शकता. या ॲपमध्ये 160 पेक्षा जास्त बुक समरीज फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला अजून जास्त बुक समरीज ऐकायच्या असतील तर तुम्ही तुमच्या नॉलेजमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि गिगलची प्रीमियम मेंबरशिप घेऊ शकता. हे ॲप्लिकेशन iOS आणि अँड्रॉइड दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. जर तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये इंटरेस्ट असेल तर त्याची लिंक आम्ही फर्स्ट कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. कमांडमेंट ऑफ एंट्री समजल्यानंतर येते थर्ड कमांडमेंट, द कमांडमेंट ऑफ कंट्रोल. लेखक म्हणतात, त्यांचा एक मित्र होता जो नेटवर्क मार्केटिंग कंपनीत जॉईन झाला. नेटवर्क मार्केटिंगमधून चांगले पैसे कमवणाऱ्या काही निवडक लोकांपैकी तो एक होता. पण नंतर असं झालं, त्या नेटवर्क मार्केटिंग कंपनीने त्यांची प्रॉडक्ट लाईन बदलली आणि यामुळे त्यांच्या मित्राला मिळणारे कमिशन देखील बदलले. त्याचा इन्कम स्ट्रीम हळूहळू शून्य झाला आणि यामागचं कारण हेच की त्यांच्या मित्राला द कमांडमेंट ऑफ कंट्रोल नीट समजलं नव्हतं. कमांडमेंट ऑफ कंट्रोलनुसार सस्टेनेबल बिझनेस तोच आहे ज्यात आपला संपूर्ण कंट्रोल असतो. प्रॉडक्ट, प्राइसिंग, रेव्हेन्यू मॉडेल प्रत्येक गोष्टीवर आपला कंट्रोल असायला हवा. जर आपल्याकडे कंट्रोल नसेल तर आपण ड्रायव्हर नसून पॅसेंजर आहोत, ज्यांना कधीही बसमधून उतरवलं जाऊ शकतं. ड्रायव्हर्स नेटवर्क कंपन्या उघडतात, नेटवर्क कंपन्या जॉईन करत नाहीत. ड्रायव्हर्स रेंट आणि लॉयल्टी घेतात, ते रेंट्स आणि लॉयल्टी पे नाही करत. तसंच ड्रायव्हर्स अफिलिएट प्रोग्राम सुरू करतात, ते जॉईन नाही करत. लेखक म्हणतात, त्यांचा एक अफिलिएट प्रोग्राम आहे ज्यात अनेक लोक महिन्याला 10 लाख रुपये कमवतात. ऑब्व्हियसली हा एक चांगला इन्कम सोर्स आहे, पण याचा सगळा कंट्रोल लेखकांकडे आहे, त्यांच्या अफिलिएट्सकडे नाही. सिच्युएशननुसार जेव्हा वाटेल तेव्हा लेखक त्यांच्या बिझनेसमध्ये न्यू पॉलिसी आणू शकतात, ज्यामुळे त्यांच्या अफिलिएटचा इन्कम सोर्स बदलू शकतो. त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल्सचा सर्व कंट्रोल यूट्यूबकडे आहे. जर यूट्यूबने ॲडसेन्स प्रोग्राममध्ये काही बदल केले तर सर्व यूट्यूबर्सचे इन्कम बंद होऊ शकते, कारण आम्ही पण या प्लॅटफॉर्मवर पॅसेंजर्स आहोत, ड्रायव्हर नाही. यानंतर आहे फोर्थ कमांडमेंट, द कमांडमेंट ऑफ स्केल. जर तुम्ही एखाद्या खराब रस्त्यावरून किंवा हिल एरियामध्ये कार ड्राईव्ह करत असाल तर तुम्ही 20 ते 25 km/h पेक्षा जास्त स्पीडने कार ड्राईव्ह नाही करू शकणार. पण जर तुम्ही प्लेन ड्राईव्ह करत असाल तर तुम्ही 800 ते 900 km/h च्या स्पीडने पण ट्रॅव्हल करू शकता. बिझनेसमध्ये हा स्पीड स्केलिंगमुळे मिळतो, म्हणजेच आपल्या प्रॉडक्टला खूप लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि हीच आहे फोर्थ कमांडमेंट, द कमांडमेंट ऑफ स्केल. जर आपले प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस एखाद्या लोकल कम्युनिटीला सर्व्ह करत असतील तर आपण एका प्रकारे एका छोट्याशा पूलमध्ये फिशिंग करत आहोत. जर आपले प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस एखाद्या सिटीला सर्व्ह करत असतील तर आपण असं समजू शकतो की आपण एका पॉन्डमध्ये फिशिंग करत आहोत. जर आपण एका संपूर्ण देशात प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस देत असलो तर आपण एका सीमध्ये फिशिंग करत आहोत. पण जर आपण पूर्ण जगात आपले प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस देत असलो तर आपण हे समजू शकतो की आपल्याकडे फिशिंग करण्यासाठी पूर्ण समुद्र आहे, म्हणजेच अनलिमिटेड अपॉर्च्युनिटीज. जर तुम्ही एक फेमस सँडविच शॉप तुमच्या कम्युनिटीमध्ये उघडला तर तुमच्या वेल्थचे इक्वेशन असे असेल, नेट प्रॉफिट इक्वल टू युनिट सोल्ड इंटू युनिट प्रॉफिट. आता तुमची युनिट सोल्ड तर लिमिटेडच असणार, कारण एका कम्युनिटीमध्ये एका दिवसात तुम्ही मॅक्सिमम 100 ते 500 सँडविचेस विकू शकता. पण तुम्हाला हा विचार करायचा आहे की तुम्ही एका दिवसात 10,000 ते 1,00,000 सँडविचेस कसे विकू शकता. ऑस्ट्रेलियामध्ये बसलेल्या माणसाला तुम्ही सँडविच कसे विकू शकता, किंवा मॅकडॉनल्ड सारखं स्वतःचा ब्रँड बनवून लोकांना त्याची फ्रँचायझी विकू शकतो का. पण एका सँडविच मागचा प्रॉफिट खूप कमी असतो. तुम्ही एका सँडविच मागे फक्त 2 रुपये कमवाल. पण जर तुम्ही पूर्ण जेवण कोणाला सर्व्ह केलं तर तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट 2 रुपयाच्या जागी 200 रुपये पर फॅमिली होईल. यानंतर आहे फिफ्थ कमांडमेंट, द कमांडमेंट ऑफ टाइम. आता असं होऊ शकतं की तुम्ही एक चांगला बिझनेस उभा कराल आणि खूप पैसे पण कमवाल, पण तुम्हाला तुमच्या फॅमिलीला देण्यासाठी टाईमच नसेल. जर तुमचा बिझनेस तुम्हाला फ्रीडम देण्याऐवजी लाईफ टाईम प्रिझनमध्ये ठेवत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला कमांडमेंट ऑफ टाइम समजलेलं नाहीये. हे समजावून सांगण्यासाठी ऑथरने अक्षयचे एक्झाम्पल सांगितले आहे.
ज्याने सो कॉल्ड गुरुच्या ॲडवाईसने एक कॉफी शॉप लॉन्च केले. या शॉपमध्ये वीकेंडला इंटरेस्टिंग बुक्सची रीडिंग होत होती. सुरुवातीला हे शॉप खूप फेमस झालं. अक्षयने खूप पैसा कमवला आणि तो खूप एक्सायटेड होता. पण 2 वर्षांनंतर सगळं काही बदलून गेलं. अक्षय खूप बिझी झाला. त्याला असं वाटायला लागलं की तो त्याचा बिझनेस नव्हे तर त्याचा बिझनेसच त्याला चालवतो आहे. या बिझनेसमुळे त्याची गर्लफ्रेंड पण त्याला सोडून गेली, कारण तो तिला वेळच देऊ शकत नव्हता. अक्षय जेवढे पण एम्प्लॉईज हायर करत होता त्यामध्ये कोणीच नीट काम करू शकत नव्हतं आणि चांगले एम्प्लॉईज हायर करण्यासाठी त्याच्याकडे पैसे पण नव्हते. नंतर अक्षयने एक चांगला जनरल मॅनेजर हायर करण्याचा विचार केला, पण तो जास्त सॅलरी मागत होता. आणि मग शेवटी 3 वर्षांनंतर त्याने डिसाईड केलं की तो त्याचा कॉफी शॉप बंद करणार. तर प्रश्न हा आहे की अक्षय फेल का झाला? लेखक म्हणतात, अक्षय सगळीकडे फेल नाही झाला, पण कमांडमेंट ऑफ टाईममध्ये अक्षय फेल झाला. कमांडमेंट ऑफ टाईम आपल्याला हे सांगतं की तुम्ही अशी सिस्टीम क्रिएट करू शकता ज्यामुळे तुमचा बिझनेस तुमच्या शिवाय पण चालू राहील. आणि यासाठी तुम्हाला स्वतःला 2 प्रश्न विचारावे लागतील. मी माझ्या बिझनेसला ऑटोमेट करू शकतो का, जेणेकरून माझा बिझनेस माझ्या शिवाय पण चालू शकेल? माझा बिझनेस इतका प्रॉफिट कमवतो आहे का की मी जास्त लोकांना कामावर ठेवू शकतो? या कन्सेप्टवर दी ई मिथ रिव्हिजिटेड हे एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलंय. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. तुम्ही गीगल ॲपवर या पुस्तकाची फ्री समरी देखील ऐकू शकता. आता तुमच्यापैकी बरेच जण असा विचार करत असतील की या सगळ्या कमांडमेंटला फॉलो करणारे असे काही उदाहरणं आहेत का? यावर लेखक म्हणतात, त्यांच्या कंपनीची एक वेबसाईट आहे आणि त्यांनी त्यासाठी एका दुसऱ्या वेबसाईटचे सबस्क्रिप्शन घेतले होते. ती वेबसाईट लेखकांच्या वेबसाईटवर डाऊनटाईम आहे की नाही, वेबसाईट किती वेळ चालते हे सांगायची. लेखक या सर्व्हिससाठी प्रत्येक महिन्याला 3500 रुपये पे करत होते. जेव्हा लेखकाने ही वेबसाईट उघडली तेव्हा तिथे लिहिले होते की सर्व्हिंग 20,000 क्लायंट्स पर मंथ. याचा अर्थ असा होतो की ही वेबसाईट 20,000 × 3500 रुपये म्हणजेच 70 लाख रुपये दर महिन्याला कमवते. आपण जरी असं मानलं की ते फक्त 75% प्रॉफिट कमवतात, जे की कॉमन आहे, तरी ते 70 लाखांचे 75% म्हणजेच अंदाजे 52 लाख रुपये पर मंथ कमवतात. आता जर अशी वेबसाईट तुमची असेल तर तुम्हाला मिलियनेअर व्हायला किती वेळ लागेल? आता या सिच्युएशनला कम्पेअर करा आपल्या सॅलरीसोबत, जिथे आपण नॉर्मली वर्षाला 1.5 लाख रुपये सेव्ह करतो. आय होप आता तुम्हाला आयडिया आली असेल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फास्ट लेन मिलियनेअर बनण्यासाठी 5 कमांडमेंट्स बघितल्या, ज्यात पहिली कमांडमेंट होती द कमांडमेंट ऑफ नीड, म्हणजेच आपल्या पॅशनला पाहून नाही तर लोकांच्या गरजेनुसार बिझनेस करा. दुसरी होती कमांडमेंट ऑफ एंट्री, म्हणजेच आपल्याला असा बिझनेस प्रेफर करायचा आहे ज्यात एंट्री लेवल बॅरियर असतील, नाहीतर आपल्यासारखा बिझनेस कोणी पण 2 दिवसात उभा करेल. थर्ड होती कमांडमेंट ऑफ कंट्रोल, म्हणजेच बिझनेसचा सगळा कंट्रोल आपल्याकडे असला पाहिजे. आपण यात अफिलिएट माणसांचं उदाहरण पाहिलं. जर एखाद्या कंपनीने त्यांच्या नियमांमध्ये थोडासा जरी बदल केला तर अफिलिएट मार्केटरच्या इन्कमवर परिणाम होऊ शकतो. नेक्स्ट आहे कमांडमेंट ऑफ स्केल, म्हणजेच जर आपण आपला बिझनेस स्केल नाही करू शकलो तर आपण फास्ट लेन मिलियनेअर नाही बनू शकत. फिफ्थ कमांडमेंट होती टाइम. काय फायदा जर आपल्याकडे पैसा असेल पण फॅमिलीला देण्यासाठी वेळच नसेल? वेळेची कमी याचा अर्थ असा आहे की स्किलची कमी, ना की बिझनेस रिक्वायरमेंटची. मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना किंवा फॅमिली मेंबर्सला फायद्याचा ठरू शकतो तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. एनिवे, जर तुम्हाला असे नॉलेजेबल व्हिडिओज चुकवायचे नसतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे पण तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लवकरच पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.